नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. तुम्हा आम्हा वाचकांच्या भेटीचा, लेखकांच्या भेटीचा हा आनंद सोहळा म्हणजे आपला आनंदाचं पान. रविवारच्या या आनंद यात्रेत तुमचं स्वागत आहे. या कार्यक्रमात आम्ही वारंवार म्हणतो की मराठी भाषेची सेवा करत, मराठी बोली भाषा टिकवत आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात जे लिहिते हात आहेत त्यांची पुस्तकं, त्यांचं लिखाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याच कडीत आज थेट खानदेशात राहणारे आणि विपुल लेखन करणारे साहित्यिक रवींद्र पांढरे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्या 2 नुकत्याच प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या आहेत ज्यांच्याबद्दल या गप्पा असणार आहे. एका कादंबरीचं नाव आहे सायड, तर दुसरीचं नाव आहे मुडकं कुंपण. सायड ही कादंबरी तर जामनेरी बोलीत लिहिली गेली आहे. तर त्यांच्या 2 कादंबऱ्यांबद्दल बोलण्यासाठी स्वतः रवींद्र पांढरे सर आपल्यासोबत आहेत. पांढरे सर, आनंदाचं पानमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. सायड ही तुमची कादंबरी खूप गाजली, त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आणि आता एक नवीन कादंबरी आलेली आहे रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलेली, मुडकं कुंपण नावाची. तर या दोन्ही पुस्तकांबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यात आधी सायडबद्दल. त्याचं नावही खूप वेगळं आहे आणि कथानकही वेगळं आहे, तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल त्याबद्दल. सायड हा आमच्या ग्रामीण बोलीतला शब्द आहे आणि 2 लहान लहान शेतकरी एकमेकाच्या मदतीनं आपल्या शेतांची मशागत करून घेतात. तर या अशा मशागत करून घेण्याला सायड असं आमच्या बोलीमध्ये संबोधलं जातं. या कादंबरीचं कथानक थोडक्यात शहरामध्ये जे लिव्ह इन रिलेशनशिप आजकाल आपल्याला पाहायला मिळतं त्याच्याशी थोडंसं कम्पेअर करता येण्यासारखं कथानक आहे. या कथानकामध्ये या सायडच्या निमित्तानं 2 प्रौढ व्यक्तींच्या मध्ये फुलून आलेल्या प्रेमाची कहाणी सायड या कादंबरीमध्ये सांगितलेली आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी सहज उत्स्फूर्तपणे ही प्रेम कहाणी फुलत जाते. दोघांना एकमेकाविषयी आकर्षण असतं, गरजही असते, पण तरीही आता शहरामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ज्याप्रमाणे अटी शर्ती असतात किंवा करार मदार असतात, अशा प्रकारचा कुठलाही अटी शर्ती करार मदार नसताना हे सहज प्रेम जुळून आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला उत्स्फूर्तता जाणवते. खूप ग्रामीण भागात आपण शेतकऱ्याच्या जीवनाविषयी म्हटलं तर दुष्काळ, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा प्रकारची वर्णनं येतात. परंतु सायड ही याला अपवाद आहे. या कादंबरीमध्ये दुष्काळ किंवा आत्महत्या शेतकऱ्यांच्या असा कुठलाही प्रकार नसून ही कादंबरी अतिशय एकमेकावरच्या जिव्हाळ्याने, प्रेमाने फुलत जाणारी, शेत शिवाराच्या पार्श्वभूमीवर फुलत जाणारी अशी ही कादंबरी आहे. जामनेरी ही जी बोलीभाषा आहे त्या भाषेत ही कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर तो प्रयत्न वाचकांनी कसा स्वीकारला? कारण महाराष्ट्रभरातल्या वाचकांपर्यंत ही कादंबरी पोहोचली आहे. ह्या बोलीचं खूप स्वागत केलं मॅडम सर्व वाचकांनी. मला खूप लांबून फोन आले आणि आमची ही बोली जी आहे ती प्रमाण भाषेशी बरीचशी जवळची बोली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विभागातल्या लोकांना ती समजण्यामध्ये बहुधा काही अडचण येत नाही. उलट या भाषेमुळे ही कादंबरी अतिशय सुंदर झालेली आहे. पांढरे सर, आता आपण सायड बद्दल बोललो, पण उत्सुकता तुमच्या नवीन कादंबरी बद्दल सुद्धा आहे, ती म्हणजे मुडकं कुंपण. तर त्याची कथा काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. मुडकं कुंपण ही कादंबरी थोडीशी आपल्या नेहमीच्या वैवाटी जगण्यापेक्षा वेगळी आहे. या कादंबरीमधील नायिका जी आहे ती गुरं वळणारी नायिका आहे आणि शेत शिवारात गुरं वळत असताना अगदी वाढत्या वयामध्ये, ज्याला आपण वाढाळ वय असं म्हणू, त्या वयामध्ये नैसर्गिकपणे तिला एका शेतकऱ्याच्या मुलाविषयी आकर्षण निर्माण होतं. त्यालाही तिच्याविषयी आकर्षण आणि विवाहपूर्व संबंध त्या नायिकेचे येतात. खरं वास्तविक हे संबंध अतिशय नैसर्गिक असतात. आपल्याकडे काय झालेलं आहे,
आता पणात येण्याचं वय हे कमी झालेलं आहे आणि लग्नाचं वय अनेक कारणामुळे आपण वाढवलेलं आहे. ह्या मधल्या वयामध्ये तारुण्यातील मुलांची जी कुचंबणा होते ती कुचंबणा थोडीशी असह्य होते आणि कधी कधी मग या तरुण मुलांकडून नैसर्गिक ओढीनं संबंध जुळून येतात. पण असे संबंध जुळून आले, विवाहपूर्व शारीरिक संबंध जुळून आले तर समाज त्याला नावं ठेवतो आणि अर्थातच उपेक्षा करतो अशा लोकांची. तर ही नायिका जी आहे ही वंचित घटकातील नायिका आहे आणि त्यामुळे हिची जास्तच उपेक्षा होते आणि म्हणून तिला कोणी मागणी घालत नाही आणि मग आई वडील नाईलाजानं एका गतिमंद मुलाशी तिचा विवाह लावून देतात आणि त्यामुळे तिला या गतिमंद मुलाच्या सोबत आपलं आयुष्य जगावं लागतं. समाजातील चालीरीती, रूढी परंपरा ह्या हळूहळू बदलत असतात. त्यांच्या बदलाचा वेग हा अतिशय कमी असतो आणि असे बदल आता आपण समाजामध्ये अनुभवतो आहोत, पाहतो आहोत. परंतु या कादंबरीतील नायिकेची मात्र समाजाकडून मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते आणि तिच्या आयुष्याचं मातेरं झाल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. अशी एक नायिकेची शोकांत कहाणी या कादंबरीमध्ये आलेली आहे. पांढरे सर, खरं तर या 2 पुस्तकांविषयी आपण सविस्तर गप्पा मारल्या, पण मला माहिती आहे की तुम्ही कवी आहात, बऱ्याच कविता तुम्ही केलेल्या आहात, तुम्ही बोली भाषा जपण्याचं काम तुमच्या साहित्यातनं करता आहात. तर आता पुढे काय? कारण अगदी नुकतीच ही कादंबरी आली आहे आणि आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं नवीन काय लिखाण सुरू आहे हे तर विचारायचंच आहे, पण त्याबरोबर आपला हा पुस्तकांविषयीचा कार्यक्रम आहे, तेव्हा मी सगळ्यांना जो प्रश्न विचारते तो तुम्हालाही विचारते. तो म्हणजे इतक्यात वाचलेलं, तुम्ही एखाद्या लेखकाचं जर चांगलं पुस्तक वाचत असेल तर ते आपल्या वाचक प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर कराल का? हो, आत्ता मी नुकतंच व्यंकटेश माडगुळकरांचं कोळे दिवस नावाचं पुस्तक वाचतोय मॅडम. व्यंकटेश माडगुळकरांची लेखनाची शैली मला खूप जवळची वाटते. त्याचप्रमाणे आनंद यादवांचं जे साहित्य आहे, विशेषतः समीक्षात्मक जे साहित्य आहे, त्यांचा साहित्याची निर्मिती हा ग्रंथ जो आहे तो मला अतिशय मार्गदर्शक ठरलेला आहे आणि त्यांनी जे साहित्य निर्मितीविषयी मतं मांडलेली आहे ती मतं मला खूप जवळची वाटतात आणि त्यामुळे त्याच अनुषंगाने मी साहित्याची निर्मिती करत असतो आणि त्या अनुषंगानेच माझी नैसर्गिक शैली तयार झालेली आहे. पण मी आणखीन एक प्रश्न विचारलेला सर, की तुमचं पुढचं लिखाण काय वाचायला मिळेल वाचकांना? अगदी शेवटचाच प्रश्न. हो, माझी एक जळका मोहर नावाची कादंबरी येते आहे मॅडम. ती अपेक्षित आहे 1-2 वर्षामध्ये. मी तिची प्रतीक्षा करतो आहे आणि ती लवकरच येईल अशी आशा करतो. त्याच्यानंतर आता एक नवीन अगदी वेगळ्या विषयावरची म्हणजे राजकारणावरची कादंबरी मी लिहितो आहे. म्हणजे कच्चा आराखडा तयार झालेला आहे. त्या कादंबरीचं नाव अजून मी निश्चित केलेलं नाही, पण आपाडी असं नाव देण्याचा विचार करतो आहे. सर, खरं तर खूप विविध प्रकारचं तुमचं लिखाण चाललेलं आहे. ज्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत त्याही खूप इंटरेस्टिंग अशा आहेत, त्यांचे विषय खूप वेगळे आहेत आणि तुमचं भविष्यातलं जे लिखाण आहे जे आता येईल 1-2 वर्षात ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. तेव्हा तुमच्या भविष्यातल्या या सगळ्या प्रोजेक्टसाठी, लिखाणासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि आज आनंदाचं पानमध्ये वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. या दोन्ही खूपच वैशिष्ट्यपूर्ण अशा कादंबऱ्यांनंतर आता अशाच वेगळ्या नावाच्या कथासंग्रहाकडे वळायचंय. रज्जूत मज्जा असं या कथासंग्रहाचं नाव आहे. युवा लेखक स्वप्नील चव्हाण याचा हा कथासंग्रह. हा कथासंग्रह देखील नुकत्याच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या पुस्तकांच्या यादीत होता. स्वप्नील चव्हाण हा खरं तर कवी. त्यानं काही नाटकं आणि एकांकिका सुद्धा लिहिल्या आहेत.
लिहिता यावं म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रातली नोकरी सोडून त्यानं पूर्णवेळ TV मालिकांचं लेखनसुद्धा केलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या कल्पनाशक्तीतून साकारल्या आहेत विविध कथा आणि या कथांचा संग्रह म्हणजेच रज्जूत मज्जा. तेव्हा स्वप्नीलकडूनच जाणून घेऊया रज्जूत मज्जा या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित वाटावं असं नाव असलेल्या या कथासंग्रहामध्ये दडलंय तरी काय. नमस्कार, मी स्वप्नील चव्हाण. सगळ्यात आधी मी ABP माझाचे आभार मानतो, कारण त्यांनी आनंदाचं पान या कार्यक्रमामध्ये रज्जूत मज्जा हा माझा कथासंग्रह समाविष्ट करायचं ठरवलं. साधारण हा 2023 पर्यंतचा किंवा हा लॉकडाऊनचा जो काळ होता हा प्रचंड अस्वस्थ करणारा काळ होता. या काळामध्ये माझ्याकडे असलेल्या अनेक संकल्पनांचं मला काही करता येईल का, कारण एरवीच्या काळामध्ये एका नाट्यसंस्थेशी संलग्न असल्यामुळे माझ्या सगळ्या संकल्पनांचं रूपांतरण हे आपसूक नाटकात किंवा एकांकिकांमध्ये व्हायचं. पण नंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये नाटक होण्याची कुठली शक्यता आता बाकी आहे का असा विचार माझ्या मनात घोळायला लागला आणि मग मी काही ज्या आयडियाज माझ्या होत्या, ज्या जुन्या डायरीत मी लिहून ठेवल्या होत्या, त्यांच्या मी कथा करायचं ठरवलं आणि त्याच्यापासून रज्जूत मज्जा या माझ्या कथासंग्रहाचा जन्म झाला. साधारण रज्जूत मज्जा या कथासंग्रहाची जातकुळी अशी आहे की यात 8 वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा आहेत. या 8ही कथा ज्या आहेत त्या प्रत्येक कथा ही दुसऱ्या कथेपासून वेगळी आहे. आपण अगदी पोचिंकी या कथेपासून सुरुवात केली तर पोचिंकी या कथेमध्ये एक तरुण जो की निरोपी आहे, ज्याचा खानदानी बिझनेसच आहे की निरोप पोहोचवणं, तो एका पत्ता माहीत नसलेल्या शहरात येतो आणि त्याच्याकडे दिलेला पत्ता अत्यंत जुजबी आहे आणि त्या पत्त्यावर तो हरवतो. त्या शहरामध्ये त्याला तो पत्ता सापडत नाही. तर एकूणच पत्ता शोधण्यापासूनच्या अनेक प्रक्रियांमधनं आपण स्वच्या शोधापर्यंत या कथेतनं येऊन पोहोचतो. त्याच्यानंतर जांभूळकाळी ही त्यातली दुसरी कथा आहे. जांभूळकाळी या कथेमध्ये आत्महत्या करण्यापूर्वीची माणसाची जी मानसिकता असते किंवा त्यासाठी लागणारी जी क्लॅरिटी असते, तर अंशुल तिवारी नावाच्या एका तरुणाच्या अवतीभोवती कथा फिरते ज्याला आत्महत्या करायची आहे, मात्र तो त्या निर्णयापर्यंत फर्मली पोहोचू शकत नाही आहे. तर ते फर्मली पोहोचण्याकरता त्याच्या मनातली जी काही किलमिशं असतील किंवा तो काही करायला जातोय आत्महत्या करण्यासाठी, तर त्याची प्रतिक्षिप्त क्रिया शरीराची त्याला कशी अडवते आणि त्याला परत मागे अडवून धरते, अशा प्रकारच्या संकटांचा तो सामना करतो आणि मग अखेर त्याची आत्महत्या पूर्ण होते. असा त्या कथेचा एक जर्नी आहे. ही वास्तववादी प्रकाराची कथा आहे जी शेवटाकडे जाता जाता फिक्शनकडे वळते. तिसरी यातली कथा आहे कश्यपकांड. कश्यपकांड ही कम्प्लिटली सररियल कथा आहे. एका कासवाची आणि पाळीव प्राण्यांच्या विषयीचं माणसाचं असलेलं जे मत आहे की आपण जसं पाळीव प्राण्यांना, कुत्रे, मांजरी यांना माणसाळवायचा प्रयत्न करतो, पण ॲक्च्युली ती माणसाळवण्याच्या कामं जे आहेत का, आणि माणूस आणि प्राणी आणि विश्व हे नातं काय आहे याचा संबंध साधारणतः ही कथा शोधते. त्याच्यानंतरची मनगमन नावाची एक कथा आहे. एका स्त्री आणि पुरुषाच्या नातेसंबंधांवरती भाष्य करणारी ही कथा आहे की एक पुरुष आहे जो मनाने कम्प्लिटली सेक्सचे सतत विचार करतोय, असा एक पुरुष, आणि एक स्त्री जिला रोमॅन्स हवा आहे आणि तिचा नवरा सतत मनातनं सेक्सचे विचार करतोय, मात्र सेक्समध्ये त्या गोष्टीचं कन्व्हर्जन होत नाही आहे. अशा प्रकारच्या मानसिक तणावांचं हे करणारी कथा सांगणारी ही एक गोष्ट मनगमन ही आहे. पाळख नावाची त्याच्या पुढची कथा आहे. पाळख या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की गावाकडचा आलेला एक साधा तरुण एका कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसच्या थ्रू होताना त्याला जे जे अडथळे हे करावे लागतात आणि त्यामध्ये एकूणच समाजात आपल्या ज्या ओळखी पाळखी असतात त्यांचा कसा वापर करून घेता येतो आणि एकाच्या ओळखीचा वापर करण्याने इतरांचा कसा वेळ बहुसंख्य विश्वातला वाया जात असतो, अशी एक रिलेट करणारी ही पाळख नावाची 4थी-5वी कथा यातली आहे. त्यानंतर खानसामा ही आपण ज्याला म्हणूयात की कम्प्लिटली फिक्शन फॅन्टसी कथा आहे, जी की पौराणिक आपण ज्याला म्हणूयात किंवा इतिहासातल्या एका फिक्शनल राज्याची म्हणजे मागधाची गोष्ट सांगणारी कथा आहे. आणि राज्य करणं आणि मुक्ती मिळवणं या दोन्ही घटना किंवा या दोन्ही ज्या कृती आहेत त्या कशा वेगवेगळ्या आहेत हे ही कथा अधोरेखित करते. त्यानंतर अँटीमॅटर ही कथा आहे, जी कथा संपूर्ण संग्रहाचं सार आपल्याला सांगते. सुरुवातीची जी पोचिंकी कथा आहे तिचं या कथेशी नकळत एक वर्तुळ किंवा एक नाळ मी जोडलेली आहे. ती वाचताना सुद्धा वाचकांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्यात की ते सर्कल एक पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटतं, पहिल्या कथेपासून ते शेवटच्या कथेपर्यंत. अशा एक साधारण 8 कथांचा रज्जूत मज्जा हा बुके आहे. तर आपणही तो अवश्य वाचावा आणि आपल्या प्रतिक्रिया त्यावरती कळवाव्यात. धन्यवाद. आज खूप वेगळ्या पुस्तकांबद्दल गप्पा होत आहेत आपल्या. चांगले लेखक या निमित्ताने आपल्याला कळत आहेत. आपला आनंदाचं पानमधून प्रयत्न असा असतो की तुम्हाला नव्या पुस्तकांविषयी जास्तीत जास्त माहिती दिली जावी. नवी आणि लोकप्रिय पुस्तकं कोणती हे समजून घेण्यासाठी सर्वात उत्तम सदर म्हणजे आपलं टॉप 5. आज वाचकप्रिय 5 पुस्तकांबद्दल सांगतायत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. मी संजय भास्कर जोशी पुन्हा एकदा राजहंस पुस्तक पेठ या आमच्या भव्य दिव्य
आणि अतिशय मोठ्या ग्रंथदालनातून तुमच्याशी पुस्तकांविषयी गप्पा मारायला आलो आहे. आपण दरवेळी सध्या चर्चेत असलेल्या, खूप वाचनात असलेल्या, खूप मागणी असलेल्या अशा पुस्तकांची माहिती करून घेतो. त्यायोगे तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती कळेल आणि ती पुस्तकं वाचायची प्रेरणा मिळेल, इच्छा होईल. तर रसिक हो, यावेळची 5 पुस्तकं अशी आहेत. पहिलंच पुस्तक मला अतिशय आनंद होतो दाखवायला तुम्हाला. लक्ष्मीकांत देशमुख या ज्येष्ठ कादंबरीकाराची वेदनेचा क्रूस ही कादंबरी आहे. गुरुदत्त या श्रेष्ठ कलावंताच्या आत्महत्येमुळे चित्रपट रसिक आणि एकूण सामान्य माणूस देखील बुचकळ्यात पडला होता. तर या आत्महत्येमागची कलात्मक आणि त्याच्या आयुष्यातली कारणं शोधणारी ही अतिशय रसिकप्रिय कादंबरी म्हणजे वेदनेचा क्रूस. जरूर वाचा तुम्ही. त्यानंतरचं पुस्तक पुन्हा एकदा आपल्या या यादीमध्ये आलं आहे, कारण त्याला भरपूर मागणी अजूनही आहे आमच्याकडं. ते म्हणजे शुभांगी पातुरकर यांचं आनंद यात्री हे अतिशय ललितरम्य शैलीत लिहिलेलं प्रवास वर्णन. तिसरं पुस्तक आहे ते सध्या याला खूपच मागणी असलेलं म्हणजे राही अनिल बर्वे यांचं श्वासपाने. मित्र हो, त्यानंतरचं पुस्तक जे आहे ते अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. गुरु शिष्यांचं नातं आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अंजली जोशी यांचं हे पुस्तक गुरु विवेकी भला, आपले गुरु किमो फडके यांच्याबरोबरच्या आपल्या नात्याचं हृदय आणि अतिशय सुंदर चित्रण अंजलीताईंनी या पुस्तकात केलं आहे. जरूर वाचा गुरु विवेकी भला. आणि शेवटचं पुस्तक फार गमतीदार आणि वेगळ्या स्वरूपाचं आहे. या पुस्तकाचं नाव आहे एका कोंबड्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नामदेव माळी यांची ही छोटीशी चिमुकली कादंबरी आहे. तर मित्र हो, ही आहेत यावेळची 5 पुस्तकं. जरूर वाचा, समृद्ध व्हा, वाचा आणि समृद्ध होत राहा. धन्यवाद. आजच्या टॉप 5 मध्ये तुम्हाला खुणावणारं आणि वाचायलाच हवं अशी भावना निर्माण करणारं काहीतरी नक्की मिळालं असेल. तसंच आजच्या भागातही आम्ही शोधून वेगळी पुस्तकं आणि लेखक तुमच्या भेटीला आणले होते. तुम्हाला एखादा विषय किंवा एखादा लेखक याबद्दल आवर्जून या कार्यक्रमात समावेश व्हावा अशी इच्छा असेल तर आम्हाला नक्की कळवा. आमचा मेल ID आहे anandachapan@gmail.com. तेव्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.